संघाला सतरक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक मिड विकेट अर्थात स्क्वेअर लेगकडे सतरक्षक उभा केलाय. त्याच्यानंतर लॉग ऑफ रिझन मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली मालवाडी संघाकडून आपण पाहत आहोत. चला पंच जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मालवाडी संघाने. सलामीची जोडी आपण पाहतोय. अजय आणि त्याच्या सोबत योगेश ही सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. जय देवबा क्रिकेट संघ कलंबोली व मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय जनाबाई स्मृती चषक कलंबोली यांचा विद्यमानाने आयोजित केलेल्या स्पर्धा आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील आमचे चला दिनेश वाघमारे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या लगेच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सतीश या खेळाडूला दिला जाईल. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिनेश वाघमारे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सतीश या खेळाडूला. चला सामना लगेच स्टार्ट करा. पंच कुठलाही विलंब न करता लगेच सामना स्टार्ट करा. स्ट्रायकिंग इनला अजय, नो स्ट्रायकिंग इनला योगेश ही सलामीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच स्टार्ट. गोलंदाजीसाठी सुभाष पहिलं षटक मॅन्डेट इन पॉवर प्ले. पॉवर प्लेचं हे 30 अर्थ प्रतिबंध षटक हाताळताना पाहतोय सुभाष या गोलंदाजाला. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग इनला अजय या खेळाडूला पाहतोय बॅटिंग करत असताना. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कसे बॅटिंग करणार अजय. स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय. नो स्ट्रायकिंग इनला योगेश. सलामीची जोडी मालवाडी संघाकडून दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. कांड्रोली संघाकडून गोलंदाजी मार्क वरती सुभाष. पहिला बॉल या पहिल्या षटकातील हलक्या हाताने सॉफ्ट हँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथून मात्र बादची अपील केली. फलंदाज होईल बाद. इथून मात्र फसवलं जात आहे. खऱ्या अर्थानं पहिला चेंडूवरती हा मोठा धक्का इथून लागलाय तो मालवाडी संघाला. अजयच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बॅक टू दी पवेलियन अजय. पासून दूर ठेवला या बॉलला. सरळ बॉल सोडलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुभाष या गोलंदाजाला मिळालेली ती पहिल्या बॉलवरती पहिली सफलता. अजय बाद झाल्यानंतर शंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत पाहिलं ना तर सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय सुभाष या गोलंदाजाला. गोलंदाजी मार्क वरती आहे. लो बाफुल टॉस. पुन्हा एकदा बादची अपील केली परंतु पंचांनी नाकारल्या. पाहिलं गेलं तर बाहेर जाणारा हा बॉल होता. पंचांनी नाकारल्या. 22च्या स्वरूपात
ही एकेरी धाव इथून एकवटली जाईल. स्वतःचा आणि संघाचा एकेरी धावसंख्येने इथून खातं ओपन केलंय ते मालवाडी संघाचं. एक धाव धावपटलावरती जोडली जाईल. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर आता न्यू बॅटर जसा शंकर दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव योगेश आता स्ट्रायकिंग गेला आपण पाहतोय. या दरम्यान सुरेख फटका बॉल चाललाय. एक टप्पा घेत अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फरार. या धावा मिळतील 4 खणखणीत दणदणीत. योगेशच्या बॅट मधून आलाय चौकार. सुभाष लवा टॉस होता डिपिकलला अगदी पाठवलाय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी सतरक्षक वेगान आलाय. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत एकच धाव एकेरीवरती थांबवला. खऱ्या अर्थानं शंकरनं ही एकच धाव एकच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती 6 धावा. दहा फलकावरती पाहतोय पहिल्या षटक सुभाष. आतापर्यंत सुभाष या गोलंदाजानं 6 धावा खर्च केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल शरीरावरती आदळलाय. इथून योगेशनं प्रयत्न बनवला होता अगदी मनसुबा बनवला होता एकेरी धाव घेण्याचा. शंकरनं थांबवला. पहिल्या षटकाला संपुष्टात. पहिल्या षटकाचा पहिल्या षटकाला संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 1-6 हे सध्याच्या घडीला समीकरण पाहतोय मालवाडी संघाचा. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीसाठी दुसरं षटक स्वतःच्या खात्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रवी या गोलंदाजाला प्राचारित केलंय कानरोली संघानं. पहिल्या षटक खऱ्या अर्थानं सुभाषनं हाताळला. एक फलंदाजाला जरूर त्यानं बाद केलं. अवघ्या 6 धावा त्यानं पहिल्या षटकात खर्च केल्या. त्याच्यानंतर दुसरं षटक गोलंदाजीसाठी इथून प्राचारित केलंय. गोलंदाजी मार्कवरती रवीला पाहतोय. दुसरं षटक इथून गोलंदाज तयार. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील बादशी इथून कडा होती. बॉल पाठीमागे फाईन स्लिपला. त्या ठिकाणी सतरक्षक बॉल उचलणार फेकणार. इथून मात्र धावबादची संधी तिसऱ्या पंचांना इथून रेफर केल्या. नॉट आउट. इथून मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. एक धाव इथून झाली आहे सहज रीतीने पूर्ण. जिथून खऱ्या अर्थानं धावबाची संधी होती. एका ट्रॅकवरती दोन्ही फलंदाज होते परंतु स्वतःनं खऱ्या अर्थानं स्वतःला थांबवलं होतं योगेशनं. शंकर अगदी वेगानं आला होता स्ट्रायकिंग एंडकडे. योगेश अगदी वेगानं नो स्ट्रायकिंग एंडकडे लगेच पोहोचला. ती एकेरी धाव. त्याच्यानंतर अलोंदी कार्पेट बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल्स झालाय. सतरक्षक आहे त्या ठिकाणं. एक धाव पूर्ण थांबवला योगेशनं. शंकरलाही एकच धाव. एकच्या मदतीनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक प्रगती पदावरती अर्थातच मार्गस्थ आहे गोलंदाज रवी. या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत रवीनं ही सुरेख कामगिरी केली होती परंतु बादशी आतमधली कडा एष्टी रक्षकाला चकवून बॉल चाललाय पाठीमागे फाईन स्लिपला भेटत असताना अगदी बॉल फरार. या रन्स मिळतील 4. आलाय नशिबाचा हा चौकार.
यष्टीरक्षकानं केलेली ती चुकी कितपत महागडी ठरू शकते कांड्रोली संघाला. इथून फुल टॉस बॉल होता, सरळ बॉल शरीरावरती, अर्थातच इथून मात्र दांडी झाले गोल. एष्ट्यांवरती हा बॉल आदळलाय, एष्ट्या अगदी उद्ध्वस्त, दांडी गोल. फलंदाज बाद योगेश वारीचांचा इथून लागला जातोय दुसरा धक्का मालवाडी संघाला. दुसरा धक्का लागला जातोय योगेशच्या स्वरूपात. फलंदाज झालाय बाद योगेश. न्यू बॅट्समन ज्ञानेश्वरला पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ज्ञानेश्वर. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये प्राचारित केलंय ज्ञानेश्वर या फलंदाजाला मालवाडी संघानं. खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं बॅटिंग करणार मालवाडी संघासाठी इथून धावा ठोकणं हे गरजेचं असेल. ज्ञानेश्वर या फलंदाजावरती आता नजरा असतील त्या मालवाडी संघाच्या. आखो टप्पाचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर अगदी टप्पा पडल्यानंतर जमिनीलगतचा बॉल होता. बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षक अनंत एष्ट्यांचा मागे उभा आहे, त्याच्या हातामध्ये हा बॉल जाऊन अगदी विसावला. इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली. अगदी पहिल्यांदा तर सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय या दुसऱ्या षटकात रवी या गोलंदाजाच्या माध्यमातून हे दुसरे षटक हाताळण्याचं काम करत असताना रवी या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर या बॉलला पाठवलं लॉंग ऑफ मध्ये, अगदी मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला वेगानं त्यानं या बॉलला अडवलं. एकच धाव. 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा. हे सध्याच्या घडीला समीकरण आपण पाहतोय मालवाडी संघाचं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर. तीस ते 35 धावा अजून ठोकावा लागतील. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूत तब्बल 13 धावा ठोकल्यात आतापर्यंत. पाहिलं गेलं तर मालवाडी संघाच्या या फलंदाजांना नो स्ट्रायकिंगला शंकर, स्ट्रायकिंगला आपण पाहतोय ज्ञानेश्वर. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती इथून आपण पाहतोय अनंता या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती. अनंता गोलंदाजीसाठी तिसरे षटक. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याला भिरकावून दिलाय मिड विकेट, सीमा रेषा पार. ओतुंग असा ज्ञानेश्वरच्या बॅट मधून आलाय हा बिग हिट षटकार.
इथून पाहिलं तर आनंदानं झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद, गेल्या पावली इथून माघारी परतावं लागेल. बारक्या या फलंदाजाच्या बारीचा अंत. तीस ते 35 धावा करणं खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं ना, इथून मोठा फटका, बॉल चाललाय लॉंग ऑन मिड विकेट च्या मधून, बॉल सीमारेषा पार. इथून आलाय अजय पवारचा हा तडाखा, आलाय षटकार. सदरक्षक उभा गेलाय. ही सदरक्षणाची व्यूहरचना पाहतोय कांड्रोली संघाकडून. गोलंदाजीसाठी करण आलाय. शेवटचं षटक गदळण्यासाठी करण गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पाहिलं तर लेकटा गोलंदाजीचा इथून वापर करत असताना पाहिलं करण या गोलंदाजाला. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं वलन घेतलं. या बॉलनं पहिला चेंडू इथून डॉट आलाय करणच्या माध्यमातून. पहिला चेंडू अगदी योग्य टप्पावरती हाताळलाय करण या गोलंदाजांना. दुसरा बॉल अगदी ब्लॉकर रिजन मध्ये फेकलं होतं. या बॉलला अगदी खोदून काढलाय लॉंग ऑन कडे, वेगानं आलाय सतरक्षक. 2 धावा सहजरीतीने पूर्ण. 2 धावा इथून झाल्यात पूर्ण. शंकर आणि अजय या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथून तिसरीचा प्रयत्न चालवलाय. लगेच 3 धावा डोल्या देखत इथून 3 धावा पूर्ण. जिथं 2 होत्या तिथं खऱ्या अर्थानं 3 लगेच झाल्यात पूर्ण. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून आवाज देऊ नका. पंच धावा 3 ना, 3 धावा. जिथं 2 धावा होत्या तिथं मात्र 3 धावा सहजरीतीने पूर्ण. डोल्या देखत 1-1 धावा इथं खऱ्या अर्थानं चोरली जाते. इथून खराब गोलंदाजी पाहतोय बीमरच्या स्वरूपात. नो बॉल. बॉल पाठीमागे मार्गस्थ झाला सीमारेषेच्या बाहेर. 1+4 अशा मिळतील या बोनसच्या 5 धावा. डीजे मास्टर जातो मासच्या दरम्यान. खराब गोलंदाजी करताना पाहतोय करण या गोलंदाजाला. पहिला बॉल टप्पा पडला होता. पहिलाच बॉल या षटकातील असं वाटलं होतं की कुठेतरी हे षटक कमी धावसंख्येचं हाताळलं जाणार करणच्या माध्यमातून. परंतु तदनंतर ही खराब गोलंदाजी अगदी लाईन आणि लेंथ बिघडताना पाहतोय करण या गोलंदाजाची.
आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात झालाय. या शेवटच्या षटकातील 10 फलकाचा विचार केला तर 4-5-35 हे समीकरण मालवाडी संघाचं. समोरच्या दिशेनं स्वतःच्या फालोत्रू मध्ये इथून बॉल अगदी कॅरी केलं, बॉल अडवलं अक्षरशः. इथून धावबाची संधी होती. तिसऱ्या पंचांना इथून रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांची इथून मागणी केली जाते. इथून फलंदाज बाद असेल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. ने बॅट्समन रवींद्र दाखल झालाय मैदानाच्या आत. इथून बादची कडा, बॉल पाठीमागे, स्लिपच्या सतरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फरार. धावा मिळतील 4. खणखणीत दणदणीत चौकार. करण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी शरीरापासून या बॉलला किंचित दूर ठेवला. पहिल्या सत्राला संपुष्टात. धावसंख्येचा विचार केला तर आमचे साथी स्कोरर ज्ञानेश्वर हिलम आम्हाला सांगतात धावसंख्या जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती. 24 बॉल कंपल्सरी 40 धावसंख्येची इथून गरज असेल. 39 धावा विजयासाठी इथून गरज असेल. कांड्रोली संघाला 24 चेंडू तब्बल करायचे आहेत. त्या कंपल्सरी 40 धावा, कंपल्सरी 40 धावसंख्येची गरज असेल. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. पहिल्या फेरीत जो संघ जास्त धावसंख्या ठोकेल त्या संघाला बाय दिली जाईल. सर्व संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्या. सर्वाधिक जास्त धावसंख्या जो संघ ठोकेल त्या संघाला पहिल्या फेरीत बाय दिली जाईल. यानंतरचा सामना रंगेल. एका बाजूला भिंगार आणि त्यांच्या विरोधात टेंबरी. चला टॉस करण्यासाठी या. टेंबरी संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात भिंगार. भिंगार संघाचा कर्णधार आणि टेंबरी संघाचा कर्णधार. टॉस करण्यासाठी या. लगेच समालोचन कक्षाकडे टॉस केला जाईल.
चला फलंदाज जा लगेच कांड्रोली संघ. फलंदाज दाखल व्हा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला भिंगार संघाचा कर्णधार आणि टेंबरी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय शंकर आणि त्याच्या सोबत अनंता. ही सलामीची जोडी दाखल झाल्या. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 40 धावसंख्येचा टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या कांड्रोली संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती योगेश. स्ट्रायकिंग इनला सामोरा फलंदाज आपण पाहतोय अनंत. खऱ्या अर्थानं याही खेळाडूंना नावाची चर्चा आहे. स्ट्रायकिंग इनला अनंत, नो स्ट्रायकिंग इनला शंकर. सलामीची जोडी इन ॲक्शन मध्ये दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी योगेश. पहिला षटक आणि पहिला चेंडू. पहिला चेंडू आडवा पाटणं अगदी बॉलला पाठवलाय मिड विकेट. लॉंग ऑन काढून वेगानं सतरक्षकाला एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न चालवला होता. शंकरनं थांबवला. आनंदानं एकच धाव स्वतःचा आणि संघाच्या खऱ्या अर्थानं इथून एकेरी धावसंख्येनं खातं ओपन केलं. एक धाव इथून जोडली जाईल. खऱ्या अर्थानं स्कोर कार्डवरती एक धाव धावफलकावरती पाहतोय कांड्रोली संघाचे. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती डिलेवर्ड करत असताना पहिला चेंडू अगदी डिलेवर्ड केला योगेशना. अगदी योग्य टप्पावरती तो बॉल हदलला. पहिल्या चेंडूवरती एक धाव त्यांना खर्च केली. गोलंदाज योगेश या गोलंदाजांना धावसंख्येचा विचार केला. 40 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी त्या कांड्रोली संघाला. बादची इनसाइड एज बॉल चाललाय पाठीमागे. स्लिपच्या क्षेत्ररक्षकांना बॉल अडवलं. इथून मात्र पाहिलं गेलं ना तर आलाय डॉट चेंडू. अर्थातच निर्धाव असे चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील. सातत्यानं पाहिलं ना तर आनंदाला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. आनंदाच्या बॅटमधून ती आलेली एकेरी धाव. त्याच्यानंतर शंकर स्ट्रायकिंग इनला. सलामीची ही जोडी ही कोंडी फोडावी लागेल योगेश या गोलंदाजाला. हाफ ट्रॅकर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं. अगदी पाहिलं शरीरापासून दूर ठेवलं या बॉलला. इथून पंचांनी मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. हा व्हाईट बॉल. एक अवंतर धाव. अवंतर धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले. बिनबाद 2 हे समीकरण आपण पाहतोय कांड्रोली संघाचं. 40चा पाठलाग करायचा. आतापर्यंत 2 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता. त्याला अगदी पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफचा अगदी शतरक्षकांना सहज रीतीनं झेल टिपली. फलंदाज होईल बाद. शंकरच्या बारीचा अंत. पहिला धक्का इथून लागला जातोय कांड्रोली संघाला शंकरच्या स्वरूपात. हॅलो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रवीला पाहतोय इन ॲक्शन मध्ये दाखल झालाय. बॉडी लँग्वेज पाहिलं तर अगदी मजबूत आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न होता रवीचा. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी पाहिलं ना तर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू अर्थातच डॉट इथून फेकला जातोय. अशीच खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त सातत्यानं गोलंदाजी करावी लागेल योगेशला. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील. आणखीन एक डॉट.
चला टेंभरी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच समालोचन कक्षाकडे. भिंगार संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. टेंभरी संघ कर्णधार लवकरात लवकर या, अन्यथा आयोजकांचं म्हणणं आहे की फायनलाइज केलं जाईल. लवा फुल टॉस हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अनंतानं थांबवला. कोणतीही धाव घेतली जात नाही. अगदी पाहिलं ना तर थांबवलं जाग्यावरती. आनंद नो स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता. पहिल्या षटकाला संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय 2 धावा. 1-2 हे समीकरण कांडरोली संघाचं. टॉस जिंकलाय तो टेंभरी संघानं आणि सत्यरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवेश फी जमा करा लगेच, अन्यथा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, आयोजकांचं म्हणणं आहे. टॉस जिंकलाय तो टेंभरी संघानं सत्यरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. भिंगार संघाला बॅटिंग करण्याचा इथून खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. पुढच्या फेरीत अजय पवार गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. अनंत तो अजय हे समीकरण रंगेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अजय सागिंगीला अनंत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अवघ्या 2 धावा त्या पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पहिला बॉल इथून बॉल पाठवलाय लॉंग ऑन मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषा पार. अनंताच्या बॅट मधून आलाय हा गगनचुंबी षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथून मोठा फटका आलाय अनंताच्या बॅट मधून. तो पहिला षटकार खऱ्या अर्थाने विचार केला तर या सत्रातील धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती पाहतोय. दुसरं षटक अजय पवार गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा झेंडू निर्धाव फेकलाय. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. जेल टिपले फलंदाज होईल बाद. इथून लागला जातोय मोठा धक्का कांडरोली संघाला अनंताच्या स्वरूपात. जातो मासा दरम्यान आनंद बाद झाल्यानंतर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. करण आणि रवी या 2 फलंदाजाला आता ही जिम्मेदारी आहे. खऱ्या अर्थानं मोठी भाग्यदारी पार्टनरशिप करावी लागेल. बादची कडा बॉल पाठीमागे. फाईन स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलं. सुरेख क्षेत्ररक्षण पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. 8 धावा धाव फलकावरती पाहतोय. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती अजय या गोलंदाजाला पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी अगदी पाहिलं ना तर कमबॅकिंग गोलंदाजी करताना पाहतोय अजय या गोलंदाजाला. फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. बॉलला अगदी लॉंग ऑन कडे पाठवलाय. अक्षरशः
करणच्या बॅटमधून लॉंग ऑन रिजनमध्ये हा फटका आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येसाठी एकच धाव. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती 9 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय कांड्रोली संघाच्या. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 40 धावा अक्षरशः करायच्या आहेत त्या कांड्रोली संघाला विजयासाठी. काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार हा सामना? एका बाजूला मालवाडी आणि त्यांच्या विरोधात कांड्रोली. या दोन संघाला आपण पाहतोय. इथून पाहिलं तर डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. हा व्हाईट बॉल अवंतर धाव. अवंतरच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 धावा धावपटलावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. अजून 30 धावा करायच्यात. फुल टॉस बॉल अडवा बॅटनं लॉंग ऑन कडे. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. सुरेख सतरक्षण योगेश बॉल उचलणार फेकणार. अगदी लगेच फेकी देखील झाली आहे. एकच धाव शेवटचा. खऱ्या अर्थानं पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती ही एकेरी धाव. षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला धावसंख्येचा तर 2 बाद 11 हे समीकरण आपण पाहतोय कांड्रोली संघाचं. 2 बाद 11 हे समीकरण कांड्रोली संघाचं. अजून 29 धावा करायच्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची इथून गरज असेल ते कांड्रोली संघाला. गोलंदाजीसाठी अजय वाघमारे याही खेळाडूची चर्चा सातत्याने करतात. टेनिस क्रिकेटवरती आपण पाहतो. त्यानंतर विचार केला सातत्यानं सुरेख कामगिरी करताना देखील त्याला पाहिलं अजय वाघमारे गोलंदाजी मार्कवरती इथून दाखल झालाय. पहिला चेंडू अगदी भन्नाट वेगानं पहिला चेंडू डिलिव्हर्ड गेला. फलंदाज रवी त्याला हा बॉल समजला नाही. टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातात. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा डॉट. फेकीवरती आक्षेप आलाय. आता गोलंदाजाला दंडित केलं. यानंतरचा चेंडू इथून चेक केला जाईल. गोलंदाजाला इथून दंडित केलं. अक्षरशः पाहिलं ना 2 चेंडू डॉट आल्यानंतर फेकीवरती लगेच आक्षेप घेतला रवीनं. गोलंदाज अजय. हाफ ट्रॅकर बॉल खराब एसटी रक्षण होताना पाहतोय. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल फरार. या धावा मिळतील 4 4 4 चौकार. नशिबाचा हा चौकार आपण पाहतोय. इथून चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी 22चा हा चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बॉल अडवा बॅटनं अलोंदी कार्बिट बॉल लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल झालाय. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत एकच धाव. अक्रॉस दी लाईन फटका होता. अगदी पाहिलं ना तर लॉंग ऑन मध्ये योगेश या सतरक्षकाला आपण पाहत आहोत. एकच धाव. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती पाहतोय. आतापर्यंत विचार केला. गोलंदाज अजय पाठीमागे. कारण अगदी प्रयत्न मनसुबा बनवला होता की मी सहज रीतीनं अगदी अजय या गोलंदाजाला सहज रीतीनं पाठीमागे फटका खेचू शकतो.
परंतु अजय सारखा गोलंदाज भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना पाहतोय. हे तिसरा षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत. स्लवराम कमी गतीनं टाकलेला बॉल होता. अगदी जेलपर्यंत काही सतरक्षक पोहोचणार नाही. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत इथून दुसरी धाव घेताना डायरेक्ट हिट झाल्या. फलंदाज बाद. करणच्या बारीचा लागणारा हा तिसरा धक्का आपण पाहतोय करणच्या स्वरूपात कानरोली संघाला. अठरा धावा धाव फलकावर. बावीस धाव संख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी. ती कानरोली संघाला. येणारे 6 चेंडू विजयासाठी गरज आहे. तब्बल 22 धाव संख्येची कंपल्सरी 22 धावा करणं गरजेचं आहे. जर विजय जिंकायचा असेल तर येणारे 6 बॉल आणि गरज आहे ती 22 धाव संख्येची. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुभाषला पाहतोय. न्यू बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती रवी. खऱ्या अर्थानं आता जारुमदार जिम्मेदारी असेल ती रवी या फलंदाजावरती. 6 बॉल त्याला करायचे आहेत. तब्बल 22 धावा. या पहिल्या बॉलवरती काय घडणार काय बिघडणार. गोलंदाजीसाठी आकाश. छोटा पाकिट बडा धमाका. गोलंदाजी मार्कवरती आहे आकाश. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल आकाशचा. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता. बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमारेषा पार. इट इज अ माइटी हिट. रवीच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. जातो माझ्या दरम्यान मी म्हटलं होतं पहिल्या चेंडूवरती काय घडणार ते घडलंय. काय पहिल्याच बॉलवरती तो पहिला षटकार आलाय रवीच्या बॅट मधून. गोलंदाज आकाश. दुसरा बॉल कमी गतीचा होता. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय सरळ विकेट किपर अजयच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची इथून सांगता झाल्या. असे चेंडू सातत्यानं पाहिलं ना तर गोलंदाज योगेशनं हाताळलं होतं पहिल्या षटकात. तशीच खऱ्या अर्थानं गोलंदाजी करावी लागेल आता आकाशला. 4 चेंडू शिल्लक आहेत. आता त्याला थांबवायचे आहेत. त्या 16 धावा इथून रोखणं गरजेचं आहे मालवाडी संघासाठी. मोठा फटका. आणखीन एक बॉल चाललाय तो बिग 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 षटकार. करता लगेच सामना स्टार्ट करा. आतापर्यंत पाहिलं गेलं तर रवीच्या बॅट मधून तो 2 षटकार 3 चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. गोलंदाज आकाश. मोठा फटका परंतु फटका फसलाय. मॅचची गोल्डन विकेट ठरू शकली असती हा जर का झेल टिपला असता तर. झेल सोडले जीवनदान. कॅच पकड़ो कैच और जीतो मैच.
जेल सोडली आहे, कॅच सोडली आहे, मॅच कदाचित सोडली की काय घडलंय? अजय होता त्या ठिकाणी सतरक्षक, त्यानंही झेल सोडली. महत्वाचा फलंदाज या मॅचचा, खऱ्या अर्थाने या मॅचला पलटवार करणारा रवी, या फलंदाजाचा खऱ्या अर्थाने इथून जीवनदान मिळालं आहे. जीवनदान रवी सारख्या फलंदाजाला देणं. 2 धावा झाल्यात पूर्ण, 200 मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3200 आकड्यावरती. 2 बॉल आता इथून विजयासाठी गरज आहे ती तब्बल 8 धावसंख्येची. कंपल्सरी 8 धावा कराव्या लागतील इथून विजयासाठी. जर विजय जिंकायचा असेल कांड्रोली संघाला तर रवी या फलंदाजाला 8 धावा कंपल्सरी ठोकाव्या लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मन्स लँड मध्ये हा चेंडू खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा झेल सोडली. पुन्हा एकदा 2 धावा. काय घडलंय? काय होतंय मैदानाच्या आतमध्ये? लागोपाठ 2 झेल सोडल्यात, 2 कॅचेस सोडल्यात. तर माननीय श्री प्रकाश पवार यांच्याकडून जर का शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल रवी या फलंदाजासाठी. 1 बॉल इथून गरज आहे विजयासाठी 6 धावसंख्येची. 1 बॉल 6 धावा, 6 धावा 1 बॉल. काय घडणार? शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल जेव्हा डिलिव्हर होईल तेव्हा या मॅचचा चित्र आपण पाहू शकाल. षटकार ठोकला तर दामू कातकरी यांच्याकडून 100 तब्बल कॅश प्राइज. 600 रुपयाचा कॅश प्राइज रवी या फलंदाजासाठी आलाय. काय घडणार? शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 1 बॉल करायचे 6 धावा, 6 धावा 1 चेंडू शिल्लक आहे. आता नजरा असतील खऱ्या अर्थानं रवीवरती. त्या कांड्रोली संघाच्या, मालवाडी संघाचे समर्थक आले असतील, त्यांच्या नजरा असतील गोलंदाज आकाशवरती. दोन्ही संघांचे हृदयाचे पासले फुसफुस वाजत असतील. काय घडणार? अजून 1 बॉल करायचे 6 धावा, 6 धावा 1 बॉल. चला सामना स्टार्ट करा पंच. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती 6 धावा करायचे, पैसा वसूल हा सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांना आवडेल असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला सामना स्टार्ट करा पंच, लगेच सामना स्टार्ट करा, कुठलाही विलंब न करता. शेवटचा 1 बॉल विजयासाठी गरज आहे कंपल्सरी 6 धावसंख्येची. शेवटचा बॉल 6 धावा कंपल्सरी. षटकार येणं गरजेचं. गोलंदाज आकाश, स्ट्रायकिंग एंडला रवी, बॉलर तयार. इथून सामना जिंकलाय तो मालवाडी संघानं. पराभवाला सामोरं जावं लागलं ते कांड्रोली संघाला. दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक गोड असं कौतुक. सामना खऱ्या अर्थानं अगदी प्रेक्षकांना आवडेल. मनापासून हार्दिक स्वागत करतोय आलेल्या पाहुण्यांचं. सामना जिंकलाय तो मालवाडी संघानं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते कांड्रोली संघाला. हार्ड लक कांड्रोली संघ, बेस्ट ऑफ लक मालवाडी संघ. हा सामना जिंकलाय तो मालवाडी संघानं. यानंतरची लढत एका बाजूला टेंबरी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल भिंगार. या 2 संघादरम्यान सामना रंगेल. टॉस जिंकल्यानंतर सतरक्षण करण्याचा निर्णय घेतला टेंबरी संघानं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. अर्थातच बॅटिंगसाठी आपण पाहत आहोत